जेवायला आण की. हो आणते ना, थांबा 2 मिनिटं थांबायचं होतंय. आण ना मग लवकर. किती भूक लागली. काय इकडं तशीच बसलेली असते का? मला किती काम असतात. हो करतेस ना मग. मी कुठं काय म्हणतोय. नाही म्हणजे आल्याला लगेच कशी का मारतात तुम्ही? अगं पण माणूस कामावरून थकून आल्यानंतर त्याला जेवायला लागतं ना. 2 मिनिटं थांबा म्हणते ना मी. इकडं मी एवढं काम करते ना, आता आणलं मी. किती सामान वगैरे असं पाडलं का अजून उचललेलं नाहीये. हो जा तू. आणि तुझं काय रे मोबाईल? जा अभ्यासाला बस. काय बोलला? काय नाही. काय तरी बोलला तू, बोल ना परत. ए काय बोलला तू? तुम्हाला इकडे बघा, इकडे बघा. काय बोलला तर बघा तुम्हाला. काय रे? एवढं लाडून ठेवलंय त्याला. अगं मी बघतो त्याला. तुझा आणा जेवायला आण. मला भूक काय? लागली. मी इकडे काय बोलते तू तुम्हाला बोला, मला इकडे करताय तुम्ही. हे बघतो मी. जा जा जेवण घेऊन ये. ते काय रे? काय चाललंय तुझं? मी अभ्यास करायला बसतोय पप्पा. हे काय आहे? आणि नुसतं उलट करतोय. हो इकडे या, जेवण घ्या तुमचं. अगं आण ना इथं. आण काय आण, मी इथं किती कामात आहे, मला आवडायचं इथं सगळं. जा रे जेवायला घेऊन. उठ. स्वतः ना दे. काय हसतोय? धर. जरा आणि काय? काय? कोबीची भाजी. तुम्हाला आवडत नाही? खावा बघचूप. अगं पण रोज रोज तू उठीत असतो का घरात? काल काय बनवलं तुम्ही? हे बनवलं होतं? मग काय होतं? तुम्हाला आठवत नाही? मला तर कोबी दिसतो. आई दुसरी कुठली भाजी? तीच आहे. खा. धरा. विरक्त आम्ही. टाकले. तापली काय तुमचं सगळं बघायला नको मला. मी जेवू का नको? जेवा. आता एवढं काय झालं फुगायला? जेवा म्हणतो ना मी. शांत आहे मी. वर्ग पण बघ. अभ्यासाला म्हणताना त्याला काय नुसतं बसलेलं असतं मोबाईल बघत. जेवणचा अभ्यास कर. ती आई तुझी कटपीट करते आणि तू ये. बघा तुमचं तुम्ही. हम्म. तुमच्या पोराला. राहतो माझं. काय सारखी भांडत असतं नाही. तुझं बघ ना. लय मोठ्यात घुसायचं नाही तू. बघ मोबाईल. काय करावं? तुझी बायको केली की मला फोन कर. मी जाऊ का? जेवण ठेवलंय, तुम्ही इथे खाऊन घ्या. मी जेवले. हॅलो आंबा तुझं काय? आंबा नको काय गोड आहे? अरे आणलाय तू आंबा? मग अरे खंबा भावा मस्त मध्ये मजा करता. कसं म्हणतोय का? हा आण आव ना. हो आण. ठीक आहे आलो. मी लागते ना. हे असं नाही आणि का? मला ती आली तर आता कोण येत नाही. आज नाही येणार कोण भावा. नको. येणार नाही रे. आवाज दिली. मस्त मस्त चिकन आणलं ना खायला. चिकन पण आहे. नको अरे अरे चिकन आहे भावा मस्त मध्ये चिकन चिली. काय असेल? ग्लास दे तुला. अरे जा आपण एक ग्लास घेऊन ये. इकडे पॅक बघतो. दिशा ठीक आहे. हां.
चल मार पहिलं तू आजच्या पाहिलं घेतलं आधी चेस बीस माझं जातो बाबा काय आहे? कोण हा? आणि हे काय? मित्र आहे. अहो हे काय? मी बाहेर गेल्यानंतर हे सगळं करता तुम्ही? मी पेणार नव्हतो पण त्यानं जरा जास्त काय? काय? काय हे सगळं? तो तुम्हाला काय पण बोलेल तुम्ही करणार का ते? आता नाही जास्त पेले मी पिला तर आहात ना? तो काही पण बोलेल तुम्हाला तुम्ही करणार आहात का ते? अगं नाही एवढं काय होतं त्याला काय हे सगळं? काय हे सगळं? दरवेळेस ते तुझं माझी काय चुकी? मी बाहेर गेल्यानंतर हे सगळं करता का तुम्ही? सारखं आपलं कट 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 नाही माझी चुकी आहे, हे सगळं माझी चुकी आहे. मी घराच्या बाहेर गेली ही सुद्धा माझी चुकी आहे. कशाला आली पण परत म्हणजे जाऊ का मी आता सुद्धा बाहेर? जा. शांत बस. गप. बस तिथं जा. बस तिथं जा. आत्ता बोललात ना जा? नाही बस. बस गप. बस तिथं. बस जाऊ दे मला बाहेर. बस. बस. जाऊ दे मला बाहेर. जाऊ दे ना बस. बस. ते नको. जाऊ दे मला. उघडा दरवाजा का? बस. बस. सारखं आपलं असतं. माझी चुकी आहे. माझी चुकी. तुमची चुकी आहे. हो की माझी चुकी आहे ना. करत नाही. बस. हो. तुझी शपथ करत नाही ते. खोटी शपथ घेतली असती तर? नाही खरंच नाही ते. चल. आवर. परत नाही पाहिजे मला. हो. काय जेवतेस ना तू आता? थांब मी जेवायला वाढते तुला. हातपाय धुतलेस तू? जा हातपाय धुवून ये. आम्ही वाढते पटकन. असं नाही करायचं हा. खायचं सगळं. अगं काही लोकांना तर हे पण मिळत नाही. आपण खूप छान सुखी आहोत. आपल्याला देव देतो किती छान. त्याचा आभार मानले पाहिजे. असं नाही केलं पाहिजे प्रत्येक गोष्ट सगळं ताटातलं संपवायचं छान. ओके असं नाही करायचं. मुलगा आहे का तू? खायचं सगळं छान आहे ना. काय आवडलं अजून? काय भात चालू? डाळ भात छान आहे. अभ्यास काय दिला स्कूलमध्ये? आता हे फिनिश झालं की नाही की अभ्यास करायचा छान. ठीक आहे नंतर झोपायचं. ठीक आहे चल झालं ना. चल हात. अभ्यास करूया आपण आता. ठीक आहे जा बॅग घेऊन ये. मी घेते तुझा अभ्यास बघू.
कॅपिटल लेटर्स लिहायचे ना, ते लिहून टाक सर पटकन. छान हँडरायटिंग काढायची, असं नाही करायचं. स्कूलमध्ये काय काय शिकवलं तुला? आणि काय बाकीचं शिकवलं नाही? ओरल वगैरे घेतली नाही? चल रायटिंग कर, छान हँडरायटिंग काढ. ठीक आहे. झोपायचा. चल दूध प्यायचं आता. ठीक आहे, मी दूध आणते तुझ्यासाठी. बस इथे. मेडिसिन पण घ्यायची सगळे. ठीक आहे, दूध पी पहिला सगळं. सगळं फिनिश कर, अजून आहे. घ्यायचा. तू कशी बरी होणार मग? आज अभिव्यक्त ॲक्टिंग अकॅडमीमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण सेशन्स गेले, त्यापैकी एक आत्ता पाहिला तो तुम्ही एक होता. आणि या सेशनचं काही या टास्कचं वैशिष्ट्य असं होतं की काही फोटोग्राफ्स स्टुडंट्सच्या व्हॉट्सअपवर पाठवले गेले आणि त्या फोटोग्राफमध्ये जे चित्र होतं, ज्या काही दृश्य त्यांना दिसत होतं, त्यानुसार त्यांनी काही कॅरेक्टर्स, काही घटना, त्यांचे भावभावना या सगळ्या प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला. आणि याला कालावधी फक्त 10 मिनिटाचा होता. या 10 मिनिटामध्ये त्यांनी आई, वडील, मुलगा, नवरा बायको, मित्र, प्रियकर प्रेयसी अशा वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स, किरदार सादर करण्याचा प्रयत्न केला. आणि खूप छान याला रिस्पॉन्स मिळाला. तुम्ही आता व्हिडिओ पाहिला तर तो केवळ 10 मिनिटामध्ये या फक्त फोटोग्राफ्स पाहून त्या फोटोग्राफनुसार त्यांना सुचलेलं कथानक, त्यांना सुचलेले डायलॉग्स आणि त्या पद्धतीचं ते इम्प्रोव्हायझेशन होतं. तर अशाच काही छान थिएटर गेम्ससाठी आणि गमती जमतीतून अभिनय शिकण्यासाठी म्हणून नक्की संपर्क साधा अभिव्यक्त ॲक्टिंग अकॅडमीला. साताऱ्यातल्या मध्यवर्ती ठिकाणी फक्त शनिवारी आणि रविवारी संध्याकाळी 5 ते 7:30 या वेळेमध्ये सर्व वयोगटासाठी. बाकीची इतर माहिती तुम्हाला व्हिडिओ संपल्यानंतर मिळेलच, तर नक्की संपर्क साधा. धन्यवाद. बाय.